आता आपण वर्तुळे प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील दुसरा प्रश्न बघत आहोत. त्यामध्ये आकृतीमध्ये जर ओ वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळाच्या टी क्यू व टी पी स्पर्शिका असतील आणि कोन पी ओ क्यू बरोबर 110 अंश असेल तर कोन पी टी क्यू काढा. प्रथम आपण आकृती काढून घेऊ. आकृतीमध्ये आपल्याला पी टी व क्यू टी या दोन्ही पण स्पर्शिका दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ओ पी व ओ क्यू या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. यामध्ये आपल्याला माहिती आहे प्रमेय 10.1 प्रमाणे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही नेहमी स्पर्शिकेला लंब असते. त्यामुळे आपण इथे ओ पी लंब पी टी आणि ओ क्यू लंब टी क्यू हे लिहिलेले आहे व त्याचे कारण म्हणजे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. आता या कोनांपैकी आपल्याला माहिती आहे की त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असल्यामुळे हा कोन 90 अंशाचा आहे. त्याचप्रमाणे हा कोन देखील 90 अंशाचा आहे. तसेच कोन पी ओ क्यू आपल्याला दिलेला आहे व आपल्याला कोन पी टी क्यू काढायला सांगितलेला आहे. म्हणून कोन ओ पी टी बरोबर कोन ओ क्यू टी बरोबर 90 अंश. इथे हा चौकोन असल्यामुळे चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते. आता आपण सर्व कोनांच्या मापांची बेरीज करूया. कोन पी टी क्यू अधिक कोन टी क्यू ओ अधिक कोन क्यू ओ पी अधिक कोन ओ पी टी बरोबर 360 अंश. कोन पी टी क्यूचे माप आपल्याला दिलेले नाही. अधिक कोन टी क्यू ओ म्हणजेच कोन ओ क्यू टी बरोबर 90 अंश अधिक कोन क्यू ओ पी किंवा पी ओ क्यू याचे माप आहे 110 अंश अधिक ओ पी टी या कोनाचे माप सुद्धा 90 अंश बरोबर 360 अंश. कोन पी टी क्यू अधिक 90 अधिक 110 अधिक 90 बरोबर 290 बरोबर 360 अंश. म्हणून कोन पी टी क्यू बरोबर 360 अंश वजा 290 अंश. म्हणून कोन पी टी क्यू बरोबर 70 अंश. म्हणून उत्तर बरोबर बी 70 अंश. आता आपण वर्तुळे प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न तिसरा पाहणार आहोत. जर ओ वर्तुळमध्ये असणाऱ्या वर्तुळात पी ए व पी बी स्पर्शिका पी बिंदूत एकत्र मिळतात व तेथे स्पर्शिकांनी अंतरित केलेला कोन 80 अंश असेल तर कोन पी ओ ए काढा.
प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे आपण प्रथम वर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओ वर्तुळ मध्ये आहे. तसेच पी बिंदू हा बाह्य बिंदू आहे आणि त्यापासून आपल्याला पी ए व पी बी या स्पर्शिका काढून घ्यायच्या आहेत. आता पी ए व पी बी स्पर्शिका काढून घेतल्यानंतर त्यांनी अंतरित केलेला कोन हा 80 अंशाचा आहे. यानंतर आपल्याला OA ही त्रिज्या काढून घ्यायची आहे व त्याचप्रमाणे OB ही त्रिज्या काढून घ्यायची आहे. आता ही त्रिज्या काढण्याचे कारण म्हणजेच काय, आपल्याला विचारलेलं आहे कोन POA हा किती आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रथम त्रिज्या काढून घ्याव्या लागतील. त्याचप्रमाणे POA हा कोन विचारलेला आहे म्हणजे ही रेष सुद्धा इथे काढून घ्यावी लागेल. आपल्याला कोन POA विचारण्यात आलेला आहे. आता इथे OA व OB या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्याचप्रमाणे PA व PB या दोन्ही स्पर्शिका आहेत. प्रमेय 10.1 प्रमाणे आपल्याला माहिती आहे की स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्या या स्पर्शिकांना लंब असतात. त्यामुळे हा कोन देखील 90 अंशाचा आहे व हा कोनही 90 अंशाचा आहे. इथे आपण लिहिलेलं आहे OA लंब PA आणि OB लंब PB म्हणजे ही त्रिज्या PA ला लंब आहे व OB ही त्रिज्या PB या स्पर्शिकेला लंब आहे. त्यामुळे कोन OAP, कोन OAP व कोन OBP हे दोन्ही 90 अंशाचे आपल्याला इथे मिळालेले आहे आणि आपल्याला कोन APB हा 80 अंशाचा दिलेला आहे. आता आपल्याला हा कोन काढायचा आहे म्हणजे आपण प्रथम चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते हा गुणधर्म आपल्याला माहित आहे. त्यामुळे आपण चारही कोनांची जर बेरीज केली तर आपल्याला 3 कोनांचे माप माहीत असल्यामुळे चौथ्या कोनाचे माप मिळू शकेल. कोन AOB अधिक कोन APB अधिक कोन OAP अधिक कोन OBP बरोबर 360 अंश. कोन AOB याचे माप आपण प्रथम काढून घेणार आहे. कोन AOB अधिक APB चे माप आपल्याला दिलेले आहे 80 अंश अधिक OAP आपल्याला दिलेला आहे 90 अंश व OBP सुद्धा 90 अंश. म्हणून कोन AOB अधिक 260 अंश बरोबर 360 अंश. म्हणून कोन AOB बरोबर 360 अंश वजा 260 अंश म्हणून कोन AOB बरोबर 100 अंश. आता आपला कोन AOB हा 100 अंश आलेला आहे पण आपल्याला कोन POA चे माप विचारलेले आहे. आपण हे म्हणू शकत नाही की हे दोन्ही कोन समान आहेत. त्यासाठी प्रथम आपल्याला हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करावे लागेल. म्हणून त्रिकोण PAO व त्रिकोण PBO मध्ये या दोन्ही त्रिकोणांच्या मध्ये PA व PB या दोन्ही बाजू समान आहेत. PA बरोबर PB कारण बाह्य बिंदूमधून काढलेल्या स्पर्शिका समान असतात. त्याचप्रमाणे
PO ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, म्हणून PO बरोबर PO. त्रिकोण PAO व त्रिकोण PBO हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत व त्याच्यामध्ये आपण हे दाखवून दिलेलं आहे की त्याची एक बाजू ही दुसऱ्या संगत बाजूशी समान आहे. त्याचप्रमाणे दोघांचे कर्ण देखील समान आहेत. त्यामुळे कर्णभुजा प्रमेयानुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. त्रिकोण PAO एकरूप, त्रिकोण PBO आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध झालं, म्हणजेच त्यांचे संगत घटक देखील एकरूप आहेत. त्यामुळे आपण POA हा कोन POB शी समान आहे असे म्हणू शकतो. कारण एकरूप त्रिकोणाचे संगत घटक. आपण पहिल्यांदा AOB या कोनाचे माप काढलेले आहे, ते आहे 100 अंश आणि POA आणि POB हे दोन्ही पण कोन समान आहेत हे आपण सिद्ध केले. म्हणजेच यातील एका कोनाचे माप हे या पूर्ण कोनाच्या मापापेक्षा अर्धे असणार आहे. म्हणून कोन POA बरोबर 1/2 गुणिले कोन AOB. AOB चे माप आहे 100 अंश. दोनने 100ला भागले असता आपले उत्तर आले आहे 50 अंश. म्हणून कोन POA बरोबर 50 अंश हे आपल्याला उत्तर मिळाले आहे. आता आपण वर्तुळे प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 4 बघणार आहोत. सिद्ध करा की वर्तुळाच्या व्यासाच्या दोन्ही टोकातून काढलेल्या स्पर्शिका परस्परांना समांतर असतात. या प्रश्नाची आकृती प्रथम आपल्याला काढावी लागेल. यासाठी आपण वर्तुळ काढलेले आहे व O वर्तुळ मध्य आहे. वर्तुळाचा व्यास आपल्याला दाखवावा लागेल, त्यासाठी आपल्याला AB हा व्यास काढून घेतलेला आहे. म्हणजेच AB ही आपण रचना करून घेतलेली आहे. AB व्यास काढलेला आहे व त्याच्या दोन्ही टोकामधून जाणाऱ्या स्पर्शिका येथे दाखवलेल्या आहेत. A बिंदूमधून जाणारी स्पर्शिका PQ व B बिंदूमधून जाणारी स्पर्शिका RS आहे. या दोन्ही स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत हे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. प्रथम आपण काय काय दिलेले आहे ते लिहून घेऊया. O वर्तुळ मध्ये असलेल्या वर्तुळामध्ये AB हा व्यास आहे. त्याचप्रमाणे PQ आणि RS या स्पर्शिका अनुक्रमे A व B बिंदूमधून जात आहेत. आपल्याला साध्य करायचे आहे PQ समांतर RS. यासाठी आपण आकृती पाहून हे लिहू शकतो की OA ही PQ ला लंब आहे. त्याचप्रमाणे OB ही त्रिज्या RS ला लंब आहे. हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे स्पर्शबिंदूमधून काढलेल्या त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असतात.
त्यामुळे तयार होणारे कोन हे 90 अंशाचे आहेत असं आपण येथे म्हणू शकतो. येथे कोन OAP व कोन OBS बरोबर 90 अंश. परंतु हे दोन्हीही व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच हे दोन्ही कोन 90 अंशाचे आहेत व ते एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. त्यामुळे PQ ही रेष RS या रेषेला समांतर आहे असे आपण म्हणू शकतो.